ही गोष्ट आहे. त्यातून बाहेर पडणं हे अशक्यच असतं आणि त्यातून दादाला जाऊन अजून 3 महिने पण झालेले नाही आहेत आणि ही पोटनिवडणूक लागलेली आहे. ही दुर्दैवी गोष्ट आहे, पण आज मतदानासाठी आम्ही सगळे आलेलो आहोत. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने जो आपल्याला अधिकार दिला आहे आणि एक नागरिक म्हणून आपल्या भावना बाजूला ठेवून आपलं कर्तव्य आपण केलं पाहिजे. म्हणून मोठ्या संख्येने आपण सगळ्यांना दादांना आदरांजली आणि श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी मतदान करा अशी विनंती मी करायला आले. 2019 मला आज मतदान पार पडले नसले तरी या लीडकडे सगळ्यांचं लक्ष आहे आणि मुळात आज उन्हाचा तीव्रता देखील जास्त असल्यामुळे बारामतीकर नाही काय साथ असते की मोठ्या संख्येने मतदान करा एवढीच विनंती करायची. ताई, तुम्ही काल म्हटलं की साहेब आजारी आहेत आणि त्यामुळे ते मतदानाला येऊ शकले नाहीत. बाबांनी स्वतःच ट्विट केलेलं आहे. बाबा ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये आहेत, त्यांच्यावर काही चाचण्या चालू आहेत. त्याच्यामुळे डॉक्टरांचा सल्ला होता, बाबांची इच्छा होती की तरी यावं. डॉक्टरांचं म्हणणं आहे की त्यावेळेस उन्हाळाही जास्त आहे, त्याच्यामुळे एवढा 5-5.5 तासाचा प्रवास, त्यातून आज मुंबई आणि पुण्याचा रस्ताही बंद आहे. त्यामुळे मग हेलिकॉप्टरने यायचं का नाही ह्या बऱ्याच गोष्टी आम्ही केल्या, कारण का बाबांचा हट्ट होता की बाबांना मतदान करायचंच होतं. पण डॉक्टरच्या सल्ल्याप्रमाणे उन्हाळाही जास्त आहे, त्याच्यामुळे डॉक्टरांचं असं म्हणणं होतं की एवढी दगदग करू नये, त्याच्यामुळे त्या पद्धतीने आम्ही हा निर्णय घेतला. महिला आरक्षणाच्या संदर्भात महिला आरक्षणाच्या संदर्भात भाजपने मुंबईमध्ये आंदोलन करण्याचा प्रयत्न केला, परंतु आपण बघितले की एक लेडीने त्या ठिकाणी आवाज उठवला. ही लेडी राज्यातच नव्हे तर संपूर्ण देशामध्ये तिचं सोशल मीडियावर सध्या व्हिडिओ व्हायरल होतो. बघा, एका सशक्त लोकशाहीमध्ये आंदोलन करायचा अधिकार हा प्रत्येकाला आहे. जे तुम्हाला आहे, मला आहे, भारतीय प्रत्येकाला आहे आणि आपण जो आंदोलन करतो त्याचा आवाज हा ऐकलाच पाहिजे. पण हे आंदोलन करताना सत्ताधाऱ्यांनी 1.5-2 तास त्या तिथल्या स्थानिक लोकांना जी गैरसोय झाली, त्याच्यामुळे नागरिकांमध्ये ती संतापाची लाट जी दिसते ती बघा, शाळेत मुलं चालली आहे, कॉलेजमध्ये कोणी चालले, ज्येष्ठ नागरिक ते वॉकला चाललं आहे, कोण डॉक्टरकडे चाललं आहे, कोणी क्लासेसला चाललं आहे, कोण नोकरीवरनं 12-14 तास काम करून घरी चाललं आहे. त्याला 1.5-2 तास ट्रॅफिकमध्ये, मग बस असेल, त्याची टॅक्सी असेल, त्या टॅक्सीचं भाडं दर सेकंदाला वाढतं, एवढी महागाई वाढली आहे. पण अशा परिस्थितीत 1.5-2 तास एक आंदोलन करायचे आणि ते पण सत्ताधाऱ्यांनी रस्ता अडवून केलं, हे किती योग्य आहे याचंही आत्मचिंतन सगळ्याच आंदोलनकारांनी घेतलं पाहिजे. त्याच्यात सर्वसामान्य मायबाप नागरिक ह्याचे हाल होता कामा नये. आणि तिथेच जवळ एक मोठं जॅम्बोरी मैदान आहे ना, आंदोलन करायचं होतं ते तिथेही करू शकत होते. त्यामुळे आपण सगळ्यांनीच आंदोलन ही केलीच पाहिजेत, हा प्रत्येकाचा अधिकार आहे. आम्ही विरोधी पक्ष जेव्हा आंदोलन करतो तेव्हा आम्हाला त्या मुंबईचा एक सर्टन एरिया दिला जातो, त्याच्या बाहेर आम्हाला पडू देत नाही. शिक्षक आंदोलन करतात, त्यांना त्या आझाद मैदानच्या बाहेर 1 इंच पण पाऊल ठेवता येत नाही. म्हणजे आम्ही विरोधकांना एक न्याय आणि सत्ताधाऱ्यांना एक न्याय, हे दुर्दैव आहे. पण आंदोलन करायचा अधिकार प्रत्येकाचा आहे, पण नियम कायदे पाळून ज्याच्यात सामान्य नागरिक भरडला जाऊ नये त्याची खबरदारी आम्ही सगळ्यांनी. बंधुबाबांचे प्रकरण दिवसेंदिवस वाढतच चाललेलं आहे राज्यामध्ये. बंधुबाबांचे प्रकरण दिवसेंदिवस वाढत चाललेले आहेत. वेगवेगळे रॅकेट्स समोर येत आहेत आणि सरकार शेतकऱ्यांचे प्रश्न बाजूला ठेवत आहे. अनेक प्रश्न असताना देखील त्याच्यामध्ये कालच योगायोगाने माझी दत्तामामा भरणेंची बारामतीत भेट झाली. सांगलीमध्ये असेल किंवा प्रचंड एकीकडे उष्णता आणि दुसरीकडे गारांचा पाऊस, अशा दोन्ही गोष्टी ह्या राज्यात होत आहेत आणि भरणे मामांची माझी सविस्तर चर्चा झाली. भरणे मामांनी मला शब्द दिला, मागच्या वेळेस ही बारामती, दौंड आणि इंदापूरच्या भागामध्ये जेव्हा गारपीट किंवा जास्त पाऊस झाला होता तेव्हा मामांनी स्वतः उतरून कलेक्टर आणि मामांनी मिळून जे पंचनामे केले होते आणि ते काम व्यवस्थित पूर्ण होऊन माझी मामांना आणि मायबाप सरकारला एवढीच विनंती आहे की तातडीने ते पैसे मिळावे. आत्तापर्यंत मामांची सहकार्याचीच भूमिका राहिली आहे, त्याच्यात सातत्य ठेवून आज सांगली साताराही भागात जे प्रचंड नुकसान झालंय तिथेही तातडीने न्याय मिळावा. लोकशाही आहे, देखो बोलणे का अधिकार. देवेंद्र फडणवीस यांची सभा बारामतीमध्ये झाली. खरं तर त्यांनी असं सांगितलं की जोपर्यंत अजित पवारांच्या अपघाताचं सत्य बाहेर येणार नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार. अर्थातच त्याचं मी मनापासून स्वागतच करीन, कारण रोहित पवार
हे पहिल्या दिवसापासून ह्याचा पाठपुरावा करतायत. ॲक्सिडेंट का झाला, कसा झाला, ह्या सगळ्या गोष्टीची अनेक लोकांच्या मनात प्रश्न आहेत आणि त्या प्रश्नाची उत्तरही मिळाली पाहिजेत. आणि ह्याच्यासाठी FIR करण्यासाठीही रोहितला 10 राज्यांमध्ये जावं लागलं. महाराष्ट्रात तर त्या न्याय मिळालाच नाही. दादा एवढा फक्त माझा भाऊ म्हणून नाही, पण ह्या राज्याचे उपमुख्यमंत्री असताना त्याचा ॲक्सिडेंटचा FIR करायला काँग्रेसच्या विचाराच्या कर्नाटका सरकारमध्ये रोहितला जावं लागलं, हे खरंच दुर्दैवी आहे. आणि ज्या पद्धतीने FIR झाला तो कर्नाटकात काँग्रेस पक्षाने केला आणि त्यानंतर तो इथे ट्रान्सफर झाला. दादा त्या सत्तेचा अविभाज्य भाग आणि महत्त्वाचा नेता असताना हे झालं, हे दुर्दैवी आहे. पण उशिरा का होईना महाराष्ट्र सरकार काहीतरी करतंय, ह्याचं मी मनापासून स्वागत करते. प्रकरणामध्ये रोहित पवारांना क्लीन चिट देण्यात आली. आपण बघितले की वारंवार चौकशी केली होती. ईडीने रोहित पवारांना क्लीन चिट. सत्यमेव जयते. सत्य परेशान हो सकता है, पराजित नहीं. सातत्याने ह्या खोटे नाटे आरोप विरोधी पक्षांवर करायचे. मग 2 ऑप्शन, इधर त्रास द्यायचा, जेलमध्ये टाकायचं, नाही तर वॉशिंग मशीन आहेच. मुख्यमंत्र्यांचं आव्हान स्वीकारलं होतं, मात्र भाजपचं असं म्हणणं आहे की बरोबरीचे नेते त्यांना अपेक्षित आहेत त्या चर्चेत. ठीक आहे, आम्ही साधी कार्यकर्ते आहोत. बारामती लोकसभा मतदारसंघाचा एक विश्वास आणि प्रेम म्हणून या देशाच्या सेवेसाठी आहोत. आता प्रत्येकाला काय वाटते, लोकशाहीमध्ये त्यांना अधिकार आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा दहशतवादी असा उल्लेख केल्यामुळं मल्लिकार्जुन खरगे यांना केंद्रीय निवडणूक आयोगाला नोटीस बजावली. 24 तासात खुलासा करण्याचे आदेश. माफी मागावं असं त्यांनी सांगितलं. आम्हाला काय आश्चर्य वाटत नाही, कारण का आमच्यावर, आमच्या मोठ्या नेत्यांवर अनेक आरोप प्रत्यारोप होत राहतात. नियम कायदे हे खरंच दुर्दैव आहे की समान नाही आहेत, असं सातत्याने माध्यमांमधून पण येतं आणि समाजात ह्या गोष्टींची चर्चा सारखी होत असते. त्याच्यामुळे अनेक लोकांच्या बोलण्यातून येतं की लोकशाही खरंच टिकली आहे का या देशात, का दडपशाहीच्या दिशेने आपला देश चाललाय, अशी एक भीती समाजात दबक्या आवाजात कानावर येते. 2029 मध्ये जय पवार हे देखील खासदारकी पदाचे उमेदवार असतील अशी चर्चा आहे आणि त्याबद्दल देखील आता अनेक टॉक्स जे आहेत त्या देखील सुरू झाले असतील. कशाच्या? जय पवार यांच्या खासदारकी 2029 ते उमेदवार असेल बाबा, मला काय त्याच्याबद्दल माहिती नाही. पवार फॅमिलीसाठी पहिल्यांदा भाजपनं बारामतीत येऊन प्रचार केलाय. काय पवार फॅमिलीसाठी पहिल्यांदा भाजपनं बारामतीत येऊन प्रचार केलाय. कसं करताय? लोकशाही आहे, कोणी कोणाचा प्रचार करायचा त्यांचा अंतर्गत प्रश्न. देवेंद्र फडणवीस असं म्हणतात की आता 1 कोटी महिलांच्या सह्या घेणार आहे आणि त्या सह्या आता आम्ही राहुल गांधींच्या तोंडावर मारणार आहे. ही भाषा वापरली देवेंद्रजींनी. मला आश्चर्य वाटतंय, कारण म्हणजे माझा विश्वास बसत नाही की देवेंद्रजी असं बोलतील. कारण का देवेंद्रजी एक अतिशय सुसंस्कृत नेतृत्व आहे, अभ्यासू नेतृत्व आहे. त्याच्यामुळे मला वाटत नाही देवेंद्रजी असं बोलतील. मधल्या काळामध्ये अनेक जण जे आहेत चर्चेमध्ये आहेत, कर्ज मिळेल, कर्जाचा विषय त्यांचा मार्गी लागेल असं विश्वास होता. मात्र संक्रांत कोणते असतील किंवा अनेक दिग्गज जे आहेत कुणाचंही कर्ज या सरकारमध्ये माफ झाले नाही किंवा त्यांना मिळालं नाही. तुम्ही मुंबईत रिपोर्टिंग करता, माननीय मुख्यमंत्री तुम्हाला अनेक वेळा मुंबईत भेटतात. हा प्रश्न मला विचारायच्या ऐवजी आदरणीय माननीय मुख्यमंत्री हे प्रेस घेतील तेव्हा त्यांना विचारा, कारण का ह्याचं उत्तर माझ्याकडे नाही, त्यांच्याचकडे. NDMC सहकार खातं केंद्र सरकारमध्ये भारतीय जनता पक्षाकडे आणि महाराष्ट्रातली जी जो कायदा नियम सांगतो तो सहकार मंत्र्यांकडून ती फाईल माननीय मुख्यमंत्र्यांकडे जाते. मुख्यमंत्री दिल्लीला फाईल पाठवतात. त्याच्यामुळे NDMCचं कर्ज हे कोणाला का नाही मिळालं ह्याचं उत्तर माझ्यापेक्षा जास्त हे माननीय देवेंद्रजीच सांगू शकतो. कोल्हापूरचे लेखक प्रशांत आंबी म्हणून आहेत, त्यांनी एक शिवाजी कोणता असं पुस्तक लिहिलं आणि त्यांना ते आता जीवे प्रकाशित त्यांना जीवे मारण्याची जी आहे ती धमकी आलेली. एका लेखकाला पुन्हा एकदा अशा धमक्यानं राज्यात ती का आली आहे, कोणी दिली आहे ह्याचा पारदर्शकपणे माहिती काढली पाहिजे. आणि कुणालाही धमकी देणं, कुणालाही या राज्यामध्ये हा गुन्हा आहे आणि असं असेल तर ते दुर्दैवी आहे. माननीय मुख्यमंत्री या राज्याचे गृहमंत्री आहेत, त्यांनी तातडीने त्याच्यात लक्ष घालून त्यांना सुरक्षितता द्यावी. कारण कदम चर्चा होऊ शकते ना, मतभेद एका सशक्त लोकशाहीत मतभेद जरूर असू शकतात, पण म्हणून धमकी देणं ही योग्य नाही. बीड जिल्हा कारागृहात खरं तर कराड गँगची दहशत असल्याचं समोर आलंय. सरपंच संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणातील आरोपी सुदर्शन घुले याने एका आरोपीला बेदम मारहाण केल्याचं समोर आलंय. मला काय आश्चर्य वाटत नाही. मी अनेक वेळा ह्या दोन्ही केसेस, संतोष भाऊची केस असेल आणि महादेव मुंडेंची केस असेल, या दोन्ही केसेस मी स्वतः फॉलोअप घेते त्याचा आणि सातत्याने
ज्यांना अटक झाली आहे त्यांची जी दहशत आहे, ही सत्तेची मस्ती आहे त्या सगळ्यांची. आणि माझी विनंती आहे माननीय मुख्यमंत्र्यांना की अशी हे जे आहेत लोक महाराष्ट्रामध्ये, ही सगळी गुन्हेगारी मोडून काढण्याची नैतिक जबाबदारी ही या राज्याच्या गृहमंत्र्यावर आहे. पश्चिम बंगालमध्ये सुद्धा मतदान आहे आणि तिकडे देखील भाजपाविरुद्ध तृणमूल असा अनेक दिवसांपासून असलेला संघर्ष. आज तामिळनाडू, वेस्ट बेंगॉल आणि महाराष्ट्रात मतदान होतं आहे. तामिळनाडूमध्ये आणि वेस्ट बेंगॉलमध्ये आमचे मित्रपक्ष ताकदीने लढत आहेत आणि माझा विश्वास आहे वेस्ट बेंगॉल आणि DMK मध्ये हे इंडिया अलायन्सला नक्की यश मिळेल. दादांचं स्वप्न होतं मुख्यमंत्री होण्याचं, सुनेत्रा पवारांच्या माध्यमातून ते स्वप्न साकार होईल. आदिती तटकरेंचं मी स्टेटमेंट तुमच्याच चॅनलवर पाहिलं आणि आदिती तटकरेंचं जे स्वप्न आहे ते पूर्ण व्हावं याच्यासाठी आमच्या सगळ्यांच्या मनापासून शुभेच्छा आहेत. आदिती तटकरे असं म्हणाल्या की सुनेत्रा वहिनींनी दादाचं जे स्वप्न होतं ते सुनेत्रा वहिनींनी मुख्यमंत्री म्हणून पूर्ण करावं. अर्थातच जर सुनेत्रा वहिनी मुख्यमंत्री झाल्या तर आम्हाला अभिमान आणि कौतुकाच आणि मनापासून आनंद होईल. सांगतामध्ये तुम्ही असा उल्लेख केला की महाविकास आघाडी म्हणून आम्ही सुनेत्रा पवारांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहू. महाविकास आघाडी म्हणून येणाऱ्या कालावधीमध्ये महाविकास आघाडी म्हणून सुनेत्रा पवारांच्या पाठीशी तुम्ही ठामपणे उभा राहू. हो, 29 पर्यंत नक्कीच ना. प्रत्येक राज्यामध्ये आपण बघितलं की इलेक्शन आल्यानंतर लाडकी बहीण योजना असेल, आपण बघितले पश्चिम बंगालमध्ये देखील आता महिलांना 10,000 रुपये देण्यात आले. भविष्यात जर अशा पद्धतीने पैसे वाटले गेले तर लोकशाही टिकेल का? असं टिकेल का? हा मोठा प्रश्नच आहे आणि आदरणीय प्रधानमंत्र्यांनीच रेवडीबद्दल अनेक वेळा माननीय प्रधानमंत्रीच बोललेले आहेत. त्यामुळे अर्थातच तुमच्या मनाची भावना आहे ती एका काळी माननीय प्रधानमंत्र्यांच्याही मनात होती आणि माननीय प्रधानमंत्र्यांनी रेवडी हा शब्द वापरला होता आणि मोठी चर्चा त्याच्यात समाजात झाली होती. पण तुम्ही विचारलेला प्रश्न हा अनेक लोकांच्या मनात आहे आणि मला असं वाटतं ह्याच्यावर एक मोठी चर्चा ही संसदेतही झाली पाहिजे. कारण का पुढची लोकशाही काय पद्धतीने, ज्याच्यासाठी ह्या देशामध्ये लोकांनी आपल्याला आणि तुम्हाला आणि मला स्वातंत्र्य मिळावं ह्याच्यात उभं आयुष्य कष्ट केले, काही लोकांनी तर मोठे त्यागही केले. त्याच्यामुळे या परिस्थितीमध्ये आपल्याला लोकशाही टिकवण्यासाठी जे काय करायला लागेल आपण सगळ्यांनी केलं पाहिजे. महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस, शिवसेना आणि आमच्यात चर्चा सुरू आहे आणि लवकरच तुम्हाला आमच्या उमेदवाराचं नाव कळेल.